अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय हे आज आपण पाहणार आहोत. अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांच्या प्रारंभिक वर्तनात अध्ययन अध्यापन प्रक्रियेमुळे घडून आलेल्या इष्ट बदलास अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात. 1ली ते 8वीला एकूण किती अध्ययन निष्पत्ती प्रत्येक विषयाचा आहे ते आज आपण पाहणार आहोत. इयत्ता पहिलीसाठी मराठी विषयाला 14 आहेत, तर इंग्रजीला 19 आणि गणिताला 13 आहेत. तसेच दुसरीसाठी मराठी विषयाला 17, इंग्रजीला 16 आणि गणिताला 10 आहेत. अध्ययन निष्पत्ती इयत्ता तिसरीसाठी पाहिलं तर मराठीला 14 आहेत, गणिताला 13, इंग्रजी विषयासाठी 22 आणि परिसर अभ्यासासाठी 20 आहेत. म्हणजे इथं परिसर अभ्यासाला जास्त दिलेले आहेत. इयत्ता 5वीचा विचार केला असता मराठीला 15 आहेत, इंग्रजी विषयासाठी 24 आहेत, गणित विषयासाठी 12 आहेत, हिंदीला 15 आहेत, परिसर अभ्यास भाग 1 14, परिसर भाग 2ला 5 अशा प्रकारे अध्ययन निष्पत्ती आहेत. इयत्ता 6वीसाठी मराठी विषयाला 28, इंग्रजी विषयासाठी 37, गणित विषयासाठी 31, हिंदी विषयाला 13, विज्ञान 15, इतिहास नागरिकशास्त्र 12 व भूगोलला 23 आहे. म्हणजे जास्त यामध्ये इंग्रजी विषयाला जास्त अध्ययन निष्पत्ती दिलेले आहेत. इयत्ता 7वीसाठी मराठी विषयाला 27, इंग्रजी विषयाला 73, गणित विषयाला 31, हिंदीला 12, विज्ञान विषयाला 23, इतिहास नागरिकशास्त्राला 12 आणि भूगोलला 23 अध्ययन निष्पत्ती दिसून येतात. इयत्ता 8वीचा विचार केला असता मराठी विषयाला 18, इंग्रजी विषयाला 37, गणित विषयाला 23, हिंदीला 9, विज्ञान विषयाला 18, इतिहास नागरिकशास्त्र विषयाला 19, भूगोलला 28 अशा प्रकारे अध्ययन निष्पत्ती दिसून येताना दिलेले आहेत. एकूणच आपण विद्यार्थ्याला 21व्या शतकाकडे नेत असताना सक्षम बनवायचं ध्येय आपण ठेवूया. जय भारत, जय हिंद, धन्यवाद.